हे बघा, ट्रायकोसुडोबॅसिलस हा आपण आपल्या बागेचा फ्रेशनेस त्या घडाचा राहावा, त्याच्यात वेगळे काही बुरशी अजून तयार होऊ नये. कारण कन्सेप्ट कसा आहे, की समजा 4 खुर्च्या तुमच्या तिथं दिसतायत मला 3 खुर्च्या. आरपी तुम्ही आणि असे दिसताय. आता अजून 3 लोकं आली आणि तेवढ्याच खुर्च्या तुम्ही बसलेले आहे. त्यांना बसायला जागा नसते. आणि मग ते काय करतात, ते एकतर ते निघून जातील या खोलीतून दुसरीकडं. म्हणजे त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात प्रिव्हेन्शन बाय ऑक्युपेशन. म्हणजे ऑक्युपाय केलं. पहिल्यांदा संपूर्ण भाग तो जर तुम्ही व्यापलेला असेल, तर नवीन येणाऱ्या जीवाणूला तिथं बसून काही करता येत नाही. त्यामुळं जे जर चांगले बेनिफिशियल हे जीवाणू आहेत, हे जर तुम्ही बागेवर मारून ठेवले, तर नंतर जे बोट्राटिसचे जीवाणू आहेत, का जे आपल्याला नंतर पोस्ट पोस्ट हार्वेस्टमध्ये त्रास देतात. म्हणजे विशेषतः तुमचे ब्राउनिंग होणे, काळे पडणे, सडणे, उकडल्यासारखं होणे, या या क्रियांना ते पण जबाबदार आहेत. तर त्यासाठी आपण ट्रायकोसुडोबॅसिलसचे एक व्यवस्थित 2-3 स्प्रे देतो, तर जेणेकरून ते पुढे फायटिंग करतात. आलं का लक्षात?